सलामी जोडी मैदानावरती पोहोचली जाते ती आंबिवली टीमची। दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं या ठिकाणी शुभेच्छा देखील असतील आणि थँक्यू सो मच रोशन संते। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। तर सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली। स्ट्रायकिंगला फलंदाज असेल महेंद्र आणि नॉस्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय अविनाश। सामना सुरू होता। पहिला बॉल गेम ऑन। पहिलाच बॉल लॉकटेटेड फटका भरपूर चांगला आहे आणि चेंडूला सरळ पाडूलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं गोलंदाजाचं। वेलकम टू द ग्राउंड षटकार। दोन्ही टीम्स कडे बीमर साठी आणि त्यानंतर रनआउट साठी एक एक रिव्ह्यू असेल याची देखील आपण नोंद घ्यायचे। आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाज महेंद्रच्या बॅट मधून षटकार आलाय। षटकाराने टीमचं आणि स्वतःचं खातं खुलं करतोय महेंद्र फलंदाज। बॅकफुट वरती जाऊन फटका खेळायचा होता। यावेळेस मध्ये चेंडू शरीरापासून भरपूर दूरवर असेल ऑप्शनच्या बाहेर निघतोय। हा चेंडू पंचांनी वाईट करार घोषित केला। 100 धाव मिळते ती म्हणजे आंबिवली टीमला। धावसंख्या 1 ने पुढे सरकली। 7 धावा धावफलकावरती। तर महेंद्र साठी लगातार 3 चौकारांसाठी तुषार ठाकरे याचकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। उर्ध विकेट। बॉल चांगला यस पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येतोय। ऑप्शनवरनं निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये। डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिला हाताळतोय गोलंदाज आपण पाहू शकता आर्यनला आपण पाहतोय। सुरुवातीला थोडासा मागला ठरलाय। 7 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। उर्ध विकेट। यस लाईन पाहावी लागेल। यावेळेस देखील ऑप्शन पासून भरपूर दूरवर होता चेंडू। पंच ऋषी देसाई सर या ठिकाणी वाईट घोषित करतायत। धावसंख्या 1 ने पुढे सरकली। 8 धावा धावफलकावरती। तिसरा मॅच आपण पाहतोय या स्पर्धेतील पहिल्या राऊंड मधला आंबिवली विपक्ष गावदेवी आपटी यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळते। यस यावेळेस क्लीन बॉल फलंदाज होतील बाद। सरळ चेंडू बॅटम पॅडच्या मधून निघून जातो। यशांवरती आदळतोय। पहिल्या विकेटचं बदन या षटकामध्ये महेंद्राने गोलंदाज आर्यनला षटकार टोकला होता आणि त्याला आता या बॉलवरती प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज आर्यनला तुम्ही पाहू शकता बिग विकेटचं बदन पहिल्या षटकामध्ये पहिली सफलता प्राप्त करतोय गोलंदाज आर्यन। उर्ध विकेट। आडव्या बॅटने खेळले फटका तर चांगला पाहायला मिळतो। अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंगॉनला खेळाडू उपस्थित वेगानं आले आणि धाव मिळेल फक्त 1। नवीन फलंदाज आदेश आलेत मैदानावरती। सिंगलला खातं खुलं करतील आदेश। धावसंख्या 1 ने पुढे सरकली। 9 धावा धावफलकावरती। याच दरम्यान सन्माननीय आमचे नक्कीच पाहू शकता उमेश मामा हरड यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन झालंय। मोस्ट वेलकम उमेश मामा। आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल। फटका तर चांगला पाहायला मिळतो। यस पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय। आउटफील्ड भरपूर फास्ट पाहायला मिळते आणि जाईल चेंडू सरळ पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर। सलामीवीर अविनाशच्या बॅटमन हा पहिला चौकार। चौथ्या बॉलवरती हा 5व्या बॉलवरती हा चौकार आलाय फलंदाज अविनाशच्या बॅटमधनं। धावसंख्या 4 ने पुढे सरकली। 13 धावा फलकावरती। ऑन साइडला फटका खेळायचा होता। थोडेसे पुढे देखील आले होते फलंदाज अविनाश परंतु संपर्क झाला नाहीये। शेवटचा चेंडू जातोय डॉट आणि पहिल्या षटकाच्या वाजवी समाप्तीनंतर 1 गडी बाद। धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती आंबिवली या टीमची तब्बल 13 धावा। यस
विकेट. यस, लाईन पाहावी लागेल. भरपूर लेक्शमच्या बाहेर हा चेंडू निघतोय. हेच पंच पाहणी करतायत प्रवीण विशेष सर आणि वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 14 धावा फलकावरती. सज्ज होतो पुन्हा एकदा विघ्नेश राऊंड द विकेट ना. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 15 धावा फलकावरती. धावगती चांगली पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना सुरुवातीलाच आंबिवली टीमच्या माध्यमातून एक षटकार देखील आला, एक चौकार देखील आपण पाहिला. आदेश तयार ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळले फुल टॉस चेंडू. यस, परंतु मिस टायमिंग होतोय आणि डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते मिड विकेट रिजनला. चांगला झेल टिपला जाईल. क्षेत्ररक्षक होते सोमनाथ, अजिबात चुकी करत नाहीये आणि या दुसऱ्या षटकामध्ये मिळती सफलता गोलंदाज विघ्नेशला आणि आंबिवली टीमला लागतोय 15 या धावसंख्येवरती हा दुसरा धक्का. नक्कीच फलंदाज बाद झाले. आपण पाहू शकता आदेश फायदा उचलू शकले नाहीयेत. मिस टायमिंग झाला फटका आणि आपण पाहतो या ठिकाणी अजून एक विकेटचं पतन. 2 गडी बाद 15 धावा फलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश 14 क्रमांकावरती आलेत आणि आता सेकंडला सलामीवीर अविनाश. बॅटची बाहेरची कडा टॉप एज लागते. झेलसाठी चुरस झाली. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू दोघांमध्ये कॉलिंग होत नाहीये, संवाद घडत नाहीये. दोघांमध्ये चुरस झाली झेल पकडण्याची आणि झेल मात्र ड्रॉप झाला आणि ड्रॉप झाल्यानंतर धाव देखील मिळते 1. अविनाशला मिळतं पहिलं जीवदान. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 16 धावा फलकावरती पाहायला मिळतील आंबिवली या टीमच्या. गोलंदाजी भरपूर चांगली झाली या षटकामध्ये. सुरुवात देखील भरपूर चांगली केली कारण की 2 चेंडू त्यांना स्क्वेअर फेकले. त्यानंतरचा पहिल्या बॉलवरती त्यांना विकेट्स कॅरी केली आणि आता देखील ही संधी होती ती म्हणजेच क्षेत्ररक्षण आपण पाहायला गेलं तर गावदेवी आपटी टीम करे, परंतु इथून खराब क्षेत्ररक्षण कॉलिंग नाही आहे दोघांमध्ये आणि इथून झेल ड्रॉप झाली. मिळते 1 धाव आंबिवली टीमला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 16 धावा फलकावरती. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आपण पाहू शकता स्ट्राइक इन एंडला पाहायला मिळतील महेश ऑन स्ट्राइक. ऑन साइड मध्ये आपण पाहतो गेलं तर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात राऊंड द विकेट. स्टीअर करण्याचा प्रयत्न केला. फक्त दिशा द्यायची होती बॉलला. वाट पाहिली होती बॉलची परंतु शरीरापासून थोडासा दूर होता चेंडू आणि सरळ ऑप्शनवर निघून जातं. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. राऊंड द विकेट. टॉप एज लागते. झेलची संधी असेल यावेळेस. विकेट कीपरनं चुकी केली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथून डायरेक्ट हिट देखील होत नाहीये. 2 वेळा संधी आल्या या बॉलवरती. प्रथमतः झेलची संधी होती, त्यानंतर रनआउटची देखील संधी होती आणि ती देखील गमावली जाते. लक फॅक्टर ऑन असेल कुठेतरी फलंदाज महेशचा आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. तर महेशसाठी लगातारच्या 3 षटकारांसाठी आपण पाहतोय हरेश ठाकरे याचकडे तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. राऊंड द विकेट. लाईन पाहावी लागेल. यस, सिलेक्शन सरून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. त्यामुळे पंचांनी वाईट करार घोषित केला. या ओव्हरमध्ये पाहायला गेले तर 3 चेंडू त्यांना स्क्वेअर फेकलेत. धावसंख्या एक्स्ट्रा धाबे बरोबर पुढे सरकली. 17 धावा फलकावरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळले फटका चांगला खेळाडू उपस्थित होते. धावाची संधी असेल परंतु इथून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थ्रोपैकी जरी स्लो केली असती, आरामरित्या केली असती तर देखील फलंदाज अविनाश रनआउटच्या स्वरूपाने बाद होऊ शकला असता, परंतु थोडीशी घाई केली क्षेत्ररक्षकांना आणि इथून विकेट किपरला बॉल मिळाला नाहीये. बॅकअप साठी खेळाडू उपस्थित होते तोपर्यंत अविनाश क्रीज मध्ये पोहोचले आणि धाव देखील कंप्लीट झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 18 धावा फलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा अडकणे पण पाहायला गेलं तर चुका होत आहेत गावदेवी आपटी टीमच्या माध्यमातून आणि गोलंदाजी भरपूर चांगली होती. जरी चेंडू स्क्वेअर फेकतोय तरी देखील सटीक लेंथ नंतर या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकफुटवरती नंतर आले होते परंतु चेंडू याचा चुकीचा पाहायला मिळतो. लाईन चुकीची आउटसाइड ऑफ स्टंप. धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 1 ने पुढे सरकली. 19 धावा फलकावरती.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर होता. यस, हुकचा फटका पाहायला मिळतोय. शपथ झाले, थोडेसे बॅकवर्ड वरती गेले आणि चेंडूला सरळ पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अविनाशच्या बॅट मधला पहिला षटकार. हॅलो. तवसंगी आहे धावलकावरती 35. टॉप एज असेल, जे जी संधी असेल, शॉर्ट टर्मना खेळाडू उपस्थित आणि इथून
एकच धाव मिळेल. धावसंख्या आहे डबल वरती 36. 36 धावा डबल वरती आणि 3 षटकांचा खेळ देखील समाप्त होतो. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जायची आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल वरती. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता आंबिवली या टीमची 3 गडी गमावलेत. महेंद्र बाद झाले, त्यानंतर आदेश देखील बाद झालेत आणि अविनाश देखील बाद झालेत. नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये महेश आणि सागर आपल्याला पाहायला मिळतात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल वरती 36. 36 धावा डबल वरती. आणि बोलतो आम्ही व्यासपीठावरती एक शुभ सन्मान आम्ही करतोय. सन्माननी आपण पाहू शकता उमेश मामा हराड ह्या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. तर निलेश सासे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभार्थे आपण शुभ सन्मान करायचा आहे. उमेश मामा हराड या ठिकाणी उपस्थित झालेत. एक चांगले व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व, कारण की या विभागामध्ये आम्ही जेव्हा समालोचन करत असतो तेव्हा तेव्हा नेहमीच त्यांची शाबासकीची थाप आमच्या पाठीवरती नेहमीच असते. ते आमचे सन्माननीय उमेश मामा हराड यांचा आपण शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतोय. स्पर्धेचे आयोजक निलेश दादा सासे यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतोय. आणि दोन्ही संघाला शुभेच्छा देखील असतील सुरेश कारले यांच्याकडनं. आणि त्यानंतर या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सर्वेश पवार यांच्याकडे देखील दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. आपण पाहू शकता आंबिवली विपक्ष गावदेवी आपटी असा मॅच रंगतोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नाव बॅक टू क्रिकेट. यस कॅमेरामॅनला विनंती करेन आपण मैदानाच्या आतमध्ये कॅमेरा वळवायचा आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल वरती 3 गडी बाद 36. 36 धावा डबल वरती. आणि महेश साठी नक्कीच लगातारच्या 3 षटकारांसाठी जयेश कत्रे यांच्याकडनं 1000 रुपये, त्यानंतर अनिकेत जाधव यांच्याकडनं देखील 1000 रुपये आणि हरेश ठाकरे यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. टोटल 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल लगातारच्या 3 षटकारांसाठी महेश या फलंदाजासाठी. षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू झालाय. प्रवीण येतो गोलंदाजी मार्क वरती 4थ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 36. ऑन साइडला खेळलेत. आडवा बॅटनं फटका चांगला. मिड विकेट रिजनचा खेळाडू येतो. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा कॉल दिलाय. फेकी चांगली बाला मिळते, परंतु यष्टीरक्षक बॉलला व्यवस्थित कलेक्ट करत नाहीये. 2 धावा मिळतील या बॉलवरती. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 38. 38 धावा धावफलकावरती. तर सागर गायकवाड यांच्याकडनं नक्कीच प्रवीण साठी सुवर्ण संधी असेल. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल सागर गायकवाड यांच्याकडनं. स्ट्रायकिंगला फलंदाज महेश. हाफ ट्रायकर होता. हुकचा फटका खेळायचा होता. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. पंच प्रवीण विषय सरांचा विषय येतो व्हाईटचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकता 39. 39 धावा धावफलकावरती. अराउंड द विकेट. लॉकटेड हिट फटका भरपूर चांगला आहे. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडूला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेशच्या बॅटमधनं दुसरा षटकार. तर सन्माननीय नितीनजी सुरोशी साहेबांचे देखील शुभागमन होतं आमच्या व्यासपीठावरती. आणि आमचे जवळचे मित्र नालिंबे गावचे प्रदीप सपाटे यांचं देखील शुभागमन होतोय. मोस्ट वेलकम. आपल्या देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नाव बॅक टू क्रिकेट. 6व्या मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती. एकूण स्कोर आपण पाहतोय 45.
ऑन साइडला केले स्क्वेअर ऑफ द विकेट ना स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित असतील. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान मानता, परंतु इथून खराब क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. या मॅच मध्ये आपटीगाव टीमकडून आपण पाहिले गेले तर भरपूर क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्यात. सुरुवातीपासून आपण पाहतोय झेल देखील सुटला गेल्या, त्यानंतर बॅकअप देखील चांगला मिळत नाहीये. त्या चुकांचा फायदा मिळतो तो म्हणजेच आंबिवली या टीमला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले, बॅकफुट वरती गेले होते फटका खेळण्यासाठी अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आले बघा, पुन्हा एकदा चुकी, वारंवार चुका होत आहेत. जिथे एक धाव असेल तिथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. याचं कारण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय गावदेवी आपटी टीमच्या माध्यमातून. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आंबिवली संघ पोहोचतोय स्कोर कार्डवरती एकूण 3 गडी बाद तब्बल 49 या आकड्यावरती डीजे. डीजे या वर्षीचा नक्कीच गाजलेला चित्रपट अर्थात पुष्पा या नक्कीच चित्रपटाचे डायलॉग्स या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाले डीजे मास्टरच्या माध्यमातून. भरपूर फेमस झालाय. आपण पाहू शकता अल्लू अर्जुन यांचा हा चित्रपट. यस आपण पाहू शकता पहिला बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर घोषित केला पंचांनी आणि 110 मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकेल. यस 50 कंप्लीट झाली आंबिवली या टीमची. 50 धावा पूर्ण होत आहेत. राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, टॉप एज जरूर लागते परंतु क्षेत्ररक्षक कोणताही जवळपास उपस्थित नाहीये आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आंबिवली टीम साठी चौकार. तर या दरम्यान सन्माननीय जयरामजी मोपे साहेबांचा देखील शुभागमन होतोय. तदनंतर त्यांच्या जोडीला विनीत शिसवे यांचा देखील शुभागमन होतो आणि बबन शिसवे यांचा देखील शुभागमन होतोय. या पण व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि इथून या बॉलवरती विकेट्स असेल, रनआउटच्या स्वरूपानं फलंदाज बाद होतील. आणि रविदादा धुमाल यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. या तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसरे पंचा पंचा कृष्णा केनेसर मैदानाच्या आतमध्ये करंगी गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप नोंदवला जातोय, त्यामुळे इथून तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. कृष्णा केनेसर आपण जायचंय मैदानाच्या आतमध्ये. यस कमिटीचे पंच जात आहेत. आपण पाहू शकता जयेश कतोरे, मनोज साठी बॉल फटका चांगला आहे. यश पळून खेळले होते आणि पुन्हा एकदा चुका आणि फक्त चुका पाहायला मिळत आहेत. देखील सांगतायत की आज षटकार असेल आणि धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. या 60 धावा कंप्लीट होतात फलकावरती आंबिवली या टीमच्या. आणि गावदेवी आणे या टीम कडून देखील आंबिवली टीमला शुभेच्छा असतील या मॅच साठी. धावसंख्या फलकावरती 60. नेक्स्ट मॅच असेल कांबा धनु यांचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला असेल
नालिंबी ए संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस साठी रिपोर्टिंग करा. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती सोमनाथ. बॉल चांगला येस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. धावबाची संधी देखील असेल आणि इथून धाव पूर्ण केली जाईल. येस 22चा इशारा होता पंचांच्या माध्यमातून. 22च्या स्वरूपाने सिंगल मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकली 61. 61 धाव फलकावरती. षटक क्रमांकांती मार्ग असते. एकूण षटका दिला तर बॉल शिल्लक आहेत फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईकला फलंदाज असेल महेश ऑन स्ट्राईक. सोमनाथ सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग वरती. राऊंड विकेट. फटका तर चांगला पाहायला मिळतो. उंची जास्त लांबी पाहावी लागेल आणि लांबी कमी होती परंतु जजमेंट मिळत नाही क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जातोय पहिल्या टप्प्यावरती लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आज डीजे चौकार येतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपटी या टीमच्या माध्यमातून. अंतिम चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र चेंडू जातोय डॉट आणि रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज देखील होतील यस बाद. आणि षटक क्रमांक 5 वर देखील समाप्त झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना आंबिवली या टीमची तब्बल 4 गडी बाद 65 धावांनी जिंकण्यासाठी गरज असेल गावदेवी आपटी टीमला 5 षटकामध्ये 66 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. तर नंदकुमार घरत आणि सचिन दाबणे आपण देखील यायचंय व्यासपीठावरती. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. आणि टॉस साठी देखील या सचिन कारण की त्यांचा संघ असेल नालिंबी ए संघ विपक्ष कांबा संघ अर्थात धनु यांचा संघ असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण टॉस साठी. नालिंबी ए टीमचे कॅप्टन आपण लगेच या टॉस साठी. यस कॅप्टन पोहोचलेत आणि कांबा टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं टॉस साठी. हालो हालो चेक हालो हालो चेक. तर उमेश मामा आराड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. या सामन्याचा सामना असेल कांबा धनु यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल नालिंबी ए संघ. बिग फाईट मॅच. तर सन्माननीय जयरामजी मोपे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर टॉस होतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये आणि येस काटाचा कॉल होता आणि तो छापा. तर नाणेफेकी जिंकले. तर नाणेफेकी जिंकले नालिंबी ए टीमना. आणि प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कराल परंतु इथून समोरचा संघ देखील ताकदवर आहे कांबा संघ. तर त्यांना किती धावेपर्यंत रोखण्याचा आपला इथे प्रयत्न असेल? 50 ते 55 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. परंतु या खेळपट्टीचं आणि मैदानाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. 105 ते 106 धावा काल चेज झालेल्या आहेत त्यामुळे इथून आपला प्रयत्न असेल. परंतु यामध्ये रोखण्यामध्ये नक्कीच आपल्या कोणत्या गोलंदाजाचा प्रमुख वाटा असेल ज्याच्यावरती आपला भरोसा असेल? आमचं प्रमुख गोलंदाज म्हणजे प्रियश, आतिश, सचिन, मुरली.
आणि नक्कीच संघामध्ये काही चेंजेस या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये. ठीक आहे. आणि या स्पर्धेबद्दल शेवटचा प्रश्न असेल की दुसरं वर्ष या स्पर्धेचं आणि या स्पर्धेबद्दल थोडक्यात काय सांगाल या स्पर्धेबद्दल. या संघ असं हरकत नाहीये. तर जातो आम्ही. टॉस जर आपण या ठिकाणी जिंकला असता तर आपला निर्णय का असता. क्षेत्ररक्षण केलं असतं, परंतु आता आपल्याला बॅटिंग करायची आहे. तर बॅटिंग करत असताना आपला टार्गेट का असेल नालिंबी या संघासमोर. 60 ते 70 धावांचं टार्गेट असेल. आणि आपल्यामध्ये काही संघामध्ये चेंजेस, काही खेळाडू बदलाव नाही. या जो संघ असेल तोच संघ असेल. आणि थोडक्यात या स्पर्धेबद्दल काय सांगाल. बघूया आता. तर असं हरकत नाहीये. तर टॉस झाला आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच जयनुमान नालिंबी ए टीमना. आणि डिसिजन येतो तो म्हणजेच प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. थँक्यू सो मच. तर सामना असेल शिवनवतरून कांबा विपक्ष नालिंबी ए यांच्यामध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस झाला, टॉस जिंकला नालिंबी ए टीमनं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं बॅटिंग साठी शिवनवतरून कांबा या टीमला. तर जातो आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे सेकंड इनिंगला सुरुवात होते. 65 धावेचं लक्ष असेल आणि सामन्यामध्ये काय घडेल, काय बिघडेल येतात. मायक्रोफोन वरती आमचे जवळचे मित्र, एक स्टायलिश समालोचक रोशन संते ऑन मायक्रोफोन. थँक्यू. थँक्यू 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 सो मच सोनू बांगर. 66 धावांचं लक्ष आहे आई गावदेवी आपटी या टीम समोर. 30 चेंडू आणि 66 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय महेश. स्ट्रायकिंग फलंदाज प्रवीण. यावेळी ड्राईव्ह करतोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कलमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू आला डॉट बॉल. धावसंख्या 0 आहे. नक्कीच 10 खेळाडू नक्कीच आंबिवली टीममध्ये आहेत, त्यामुळे फक्त एकच खेळाडू आहेत 30 सर्कलच्या बाहेर असेल. आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की 10 खेळाडू इन ॲक्शनमध्ये आहेत आंबिवली या टीमचे. 2 चेंडू आले डॉट बॉल. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतो इनफिल्डच्या बरोबर. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. यावेळी फुल टॉस चेंडू आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून. तर आपली टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत वसंत शिसवे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोहनदादा शिसवे यांच्याकडून. फुलटॉस चेंडू आहे आणि एकदम कंप्लीट झाली आहे. एकाच धावेवरती समाधान मानवलं. धावसंख्या 1 पुढे सरकेल 9 धावा धावफलकावरती. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोहनदादा शिसवे यांच्याकडून सुवर्ण संधी आलेली आहे, ती म्हणजेच आपली टीमला लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये. यावेळी मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सुरेख जेल टिपला मिड ऑनला. फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतोय महेश. बॅक टू द पवेलियन. वरती आनेगावचे समाजसेवक उद्योजक जयरामजी मोहपे साहेब इथे उपस्थित आहेत. तर उमेश मामा हरड यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. 66 धावांचं लक्ष्य आहे आई गावदेवी आपटी या टीम समोर.
तिसऱ्या क्रमांकावरती येतोय फलंदाज कौशल. अ, 57 धावांची अजूनही गरज आहे. आपटी गावचे समाजसेवक बबन शिसवे साहेब देखील उपस्थित आहेत आणि नितीन सुरोशी साहेबांना विनंती असेल, समोर रिक्षा आहे, विनंती असेल कोणाच्या मालकीची असेल तर आपण त्वरित रिमूव्ह करायचे आहे, कारण की सूर्याची किरणं परावर्तित होत आहेत, त्यामुळे फलंदाजांना आणि गोलंदाजांना नक्कीच अडथळा निर्माण होतो आहे. 57 धावांची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज आदेश. स्ट्राईकला फलंदाज कौशल. यावीस ऑन द टॉस खेळता इनफिल्डच्या वरून गॅप शॉट सिलेक्शन. एक धाव तर कंप्लीट केली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय स्वीपर कव्हर मध्ये आणि तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये, मॅजिक फिगर मध्ये 1/11. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सर्वेश पवार साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते विनीत शिसवे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. ओव्हर द विकेट आदेश. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, जेलची शक्यता आणि सुरेख जेल टिपलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय. कौशल बॅक टू द पवेलियन. नालिंबी गावचे शिवसेना शाखा प्रमुख आहेत सन्माननीय नितीन दादा सुरोशी साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. सर्वेश पवार यांचे शुभ हस्ते. कट्टर शिवसैनिक आहेत. स्ट्राईकना फलंदाज प्रवीण. यावेळी चांगला चेंडू आहे, मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवतोय. फंबल होतोय आणि एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी, कारण की पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर गोलंदाज महेशने धावा खर्च केले होते 9 आणि या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावलाय, धावसंख्येला ब्रेक लावलाय गोलंदाज आदेशने. विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज आदेश. आंबिवली विपक्ष आपटी हा विद्यमान सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील 3रा सामना. यावीस ड्राईव्ह करतोय, अलॉंग द कार्पेटा चेंडू खेळलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, फंबल होतोय आणि तोपर्यंत मिळत्या त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. महेश होते लॉंग ऑनला. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 2/14 अशी धावसंख्या आहे आई गावदेवी आपटी या टीमची. खूप चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज आदेश या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतो, भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय गोलंदाज आदेश. डॉट बॉलची समाप्ती. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत गोलंदाज आदेशने, 5 धावा खर्च केलेत आणि 1 सफलता प्राप्त केली आपल्या टीमसाठी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, भेदक मारा करतोय हा गोलंदाज आदेश. राईट आर्म. ओव्हर द विकेट. चांगला स्ट्रोक आहे, गॅपमध्ये आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तर कंप्लीट केली. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप मिड विकेट सीमारेषेवरती आणि तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती आई गावदेवी आपटी या टीमची 8.00 च्या सरासरीने 16 धावा, 66 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 50 धावांची गरज.
सो मच. गोलंदाज मनोज ओव्हर द विकेट. यावेळी स्लिडिंग एज आहे आणि चूक केली आहे. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने, तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 18 धावा धावफलकावरती. 48 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यापुढील सामना असेल जय हनुमान क्रिकेट संघ नालिंबी ए विपक्ष शिव नवतरुण क्रिकेट संघ कांबा या 2 संघांमध्ये. यावीस क्लीन बोल्ड. यश त्या उद्ध्वस्त दांडी गुल. सो मच. मनोज ओव्हर द विकेट. यावी चांगला स्ट्रोक आपण पाहतो. विशेप मध्ये बॅटिंग करतोय आणि चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. मॅच धावसंख्या 4 पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. चौकार आलाय फलंदाज दीपकच्या बॅटमधून. त्याला साथ देतोय सोमनाथ. आघाडीचे 3 फलंदाज गमावलेत. गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर 1 चेंडू आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय हा गोलंदाज मनोज. धावसंख्या स्थगित आहे. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 22 तिसरं मार्गस्थ आहे. खूप चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली बॅटिंग केली आंबिवली या टीमने. होम ग्राउंड आहे आपली टीमचं, परंतु निराश केलंय प्रेक्षकांना. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. हाफ पंप पूल करता क्षेत्रक्षक डीपमध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेगला तेवढी चांगली फेकी, पण 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच चौकार घोषित केलाय पंचांनी. 4 धावा मिळत्या त्या चेंडूवरती. चेंडू तर खूप चांगला अडवला होता, परंतु स्वतःचा बॉडी बॅलन्स गमावला आणि त्यामुळेच या 4 धावा मिळतात. धावसंख्या 4 पुढे सरकेल. 26. चांगला स्ट्रोक आहे. चेंडू ट्रॅव्हल होतं मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट केली आहे. महेश आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे प्रवीण विशेष सरांनी. टेक्निकल टीम देखील सज्ज आहे 10 क्रिकची. फलंदाज बाद आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 27 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 39 धावांची गरज आहे. डीजे
दीपक येतोय. सोमनाथ बाद झाले आणि दीपक आणि नवीन फलंदाज सनी आहे. दीपकसाठी सुवर्ण संधी आहे. जर हा सामना जिंकून दिला तर नक्कीच सचिन शिसवे यांच्याकडून सरप्राईज गिफ्ट असेल. ते म्हणजेच दीपकसाठी आणि सनीसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज. बारा चेंडू 39 धावांची गरज. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी करतोय फलंदाज अविनाश. पहिला चेंडू आला डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आंबिवली या टीमने. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेची 365 दिवस वाट पाहावी लागेल. मिस्टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. कॉट अँड बोल. फलंदाज बाद. दीपक बॅक टू द पवेलियन. Thank you so much. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार दादा शिसवे यांच्याकडून सनीसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. ती म्हणजेच लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 1000 रुपये. यावेळी मिस टायमिंग आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. सेवक तेजस मिरकुटे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच आपटी गावचे समाजसेवक वसंत शिसवे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. संपूर्ण आयोजन समिती आपण पाहतोय. सर्वेश पवार, निलेश साशे, अनिकेत जाधव, तुषार ठाकरे, सचिन शिसवे, सुरेश कारले, हरीश ठाकरे, जयेश कतोरे, जयेश शेलार, आकाश जाधव स्विच इट करतायत. खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज सनीच्या बॅटमधून. तो मॅच सनीसाठी सुवर्ण संधी आहे. इंडियन आर्मी सन्माननीय विनोदजी मगर साहेबांकडून सनीसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5555 रुपयांचं कॅश प्राइज असेल. मिस्टामिक स्ट्रोक आपण पाहतोय. झेलची शक्यता असेल. चांगला प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा. झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये. तोपर्यंत मिळते त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2नी पुढे सरकेल 37. 37 धावा धावफलकावरती. 66 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. विनीत शिसवे यांचं देखील विशेष आभार व्यक्त करतोय. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी. गतवर्षी आपटीकर चषक जिंकलं होतं म्हात्रेपाडा या टीमने आणि त्या म्हात्रेपाडा टीमचे पुरस्कर्ते होते विनीत शिसवे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे.
6 चेंडू आणि 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी आपटी या टीमला. खूप चांगली बॅटिंग करतो फलंदाज संगनायक आहे सनी. महेश येतोय या अंतिम षटकामध्ये. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील हे शेवटचं अंतिम षटक. 29 धावा डिफेंड करायच्या आहेत. चांगला चेंडू आहे, वेगाने बीट करतोय, वेगाने प्रभावित करतोय गोलंदाज महेश. कारण की P1च्या षटकामध्ये 9 धाव्यांचं षटक वेगळं होतं. एक सफलता देखील प्राप्त केली होती. 5 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 5 षटकार मारावे लागतील. चांगला चेंडू आहे, आता मात्र धावबाची संधी असेल आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. चार चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग फलंदाज सनी. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी करतो गोलंदाज महेश. या अंतिम षटकामध्ये डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. जवळजवळ हा सामना जिंकलाय आंबिवली या टीमने. स्विच हिट, क्या बात आहे, सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तोपर्यंत मिळत्या त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावांची गरज आहे. खूप मोठ्या फरकाने खूप मोठा विजय नक्कीच मिळवत आहेत तो म्हणजेच आंबिवली संघ. विनंती असेल नालिंबी ए या संघाला की व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन आपण थांबायचं आहे. त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. सनी बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 27 धावांची गरज आहे. नालिंबी संघाला विनंती असेल व्यासपीठाच्या समोरून आपण आतमध्ये उतरायचं आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. ही सूचना आहे आयोजकांच्या वतीने. आणि डॉट बॉलची समाप्ती. सामना फिनिश. सामना जिंकलाय या मैदानावरती आंबिवली या टीमने. आंबिवली संघाचं हार्दिक अभिनंदन, हार्ड लक, कौतुक आणि आभार. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल गावदेवी आपटी या टीमचं दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान